उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तीनही ऋतूत बेस्ट असणारं उटी कोडाई कॅनॉल सारखं गर्दी नसणारं एकदम स्वस्तातलं साऊथ मधलं बेस्ट डेस्टिनेशन म्हणजे कुर्ग. संपूर्ण ट्रिपचा प्लॅन, ट्रिपचा खर्च सांगणार आहे. व्हिडिओच्या शेवटी आयटनरी पण देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आयुष्यात लय भलं होईल तुमचं. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी. आपल्या हक्काच्या ट्रॅव्हल गाईडच्या नव्या सिरीजच्या नव्या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजचं ठिकाण आहे माझ्या आवडीचं ठिकाण, ते म्हणजे कुर्ग. तर कुर्ग हे कुठलं गाव किंवा जिल्हा नाहीये, तर कर्नाटकातल्या संपूर्ण एका रिजनचं नाव कुर्ग आहे. आणि तिथे तुम्ही काय एक्सप्लोर करू शकता, तिथे ट्रिप तुम्ही कशी प्लॅन करू शकता, सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओत सांगणार. त्यामुळे फार वेळ न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. आपला पहिला मुद्दा आहे, जर तुम्ही कुर्गला जाणार असाल तर तिथे पोहोचायचं कसं. तर आता कुर्गच्या जवळची दोन एअरपोर्ट म्हणजे एक आहे बँगलोर एअरपोर्ट आणि दुसरं आहे मँगलोर एअरपोर्ट. मैसूर एअरपोर्ट पण आहे, पण मैसूर एअरपोर्टला फ्लाईटची फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे. त्यामुळे मी कायम सजेस्ट करतो की तुम्ही बँगलोरवरनंच कुर्गला जा. बरेच लोक मँगलोरवरनं पण ऑप्शन ट्राय करू शकतात, पण प्रॉब्लेम असा आहे की मुंबई किंवा पुण्यावरनं बँगलोरच्या फ्लाईट म्हणा किंवा बसेस म्हणा फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे. आणि बँगलोरवरनं तुम्ही जर प्लॅन केलं तर वाटेत तुम्हाला मैसूर लागतं. त्यामुळे मैसूरला तुम्ही पॅलेस एक्सप्लोर करू शकता, मैसूरचं फूड तुम्ही एक्सप्लोर करू शकता. त्यामुळे शक्यतो बँगलोरवरनं कुर्गला जाणं तुम्ही प्रेफर करा. आता तुम्ही बँगलोरला पोहोचलात. बँगलोरवरनं कुर्गला जायला दोन ऑप्शन्स आहेत. एक तर तुम्ही प्रायव्हेट गाडी हायर करू शकता किंवा दुसरा ऑप्शन म्हणजे कर्नाटक गव्हर्नमेंटची वोल्वो बस. भरपूर सारी फ्रिक्वेन्सी आहे वोल्वो बसेसची. त्याचं बुकिंग तुम्ही ऑनलाईन करू शकता. KRCTCच्या वेबसाईटवरनं तुम्ही बसेसचं बुकिंग करू शकता. वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. बँगलोरवरनं तुम्हाला वोल्वो बस मिळेल, जी तुम्हाला थेट बँगलोरवरून कुर्गचं कॅपिटल समजलं जाणारं मडिकेरी म्हणजे मुख्य शहर कुर्गमधलं मडिकेरीला तुम्हाला थेट बस घेऊन जाईल आणि तिकडून तुम्ही कुर्ग पुढे एक्सप्लोर करू शकता. बँगलोरवरनं कुर्गला पोहोचायला साधारण 6 तास लागतात. 240 किलोमीटरचं अंतर आहे. मैसूरवरनं 2.5 ते 3 तास लागतात. इथे साध्या बसचे सुद्धा ऑप्शन आणि वोल्वोचे सुद्धा ऑप्शन आहेत. वोल्वो तुम्हाला साधारण 1000 ते 1200 रुपयाच्या रेंजमध्ये पडेल आणि जर साधी बस तुम्हाला अगदी 200-300 रुपयात सुद्धा घेऊन जाईल. आता पुढचा मुद्दा म्हणजे इंटरनल ट्रान्सपोर्ट, म्हणजे कुर्गमध्ये तुम्ही कसे फिरणार. तर मी म्हणलं तसं, जर तुम्ही कार रेंटल केली असेल बँगलोरवरनं तर ती कार थ्रू आउट तुमच्या सोबत राहील. दुसरा ऑप्शन म्हणजे बाईक. म्हणजे आधी बाईक नव्हती, पण आता सगळीकडे कुर्गमध्ये तुम्हाला रेंटल बाईक मिळायला लागल्यात. त्याच्या 2-3 वेबसाईट मला मिळाल्या, त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. पण सगळ्यात बेस्ट वे म्हणजे तुम्ही जिथे राहणार असाल तिथल्या ओनरला जर तुम्ही विचारलं तर तो तुम्हाला कॉर्डिनेट करून देईल. बाईकची किंमत जरा जास्त आहे, 700 ते 800 रुपयात तुम्हाला बाईक मिळेल. बुलेट सुद्धा तिथे मिळू शकेल. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन की शक्यतो तुम्ही बाईक प्रेफर करा, कारण अप्रतिम खूप जास्त लश ग्रीनरी, कम्प्लिटली जंगलामध्ये असणारं असं हे ठिकाण आहे. त्यामुळे तिथे बाईकवरनं फिरायचा एक्सपिरियन्सच वेगळा असेल आणि रस्ते म्हणजे एकदम मक्खन. कर्नाटक गव्हर्नमेंटचे कुठेही तुम्ही कुठल्याही टुरिस्ट डेस्टिनेशनला जा, अप्रतिम रस्ते तुम्हाला मिळतील. त्यामुळे बाईक ऑप्शन आहे किंवा स्वतःची कार हा एक ऑप्शन आहे. बसचा ऑप्शन शक्यतो मी तुम्हाला प्रेफर करणार नाही. तिथल्या तिथे ट्रान्सपोर्टसाठी त्यांच्या सिटी बस सुद्धा आहेत, पण त्याची फ्रिक्वेन्सी कमी असते, त्याला चालायला पण तुम्हाला जास्त लागेल. त्यामुळे शक्यतो मी तुम्हाला सजेस्ट करेन की स्वतःची गाडी असू द्या, मग ती बाईक असेल किंवा कार असेल. तर कुर्गला जाण्याचा बेस्ट सीझन कुठला. खरं तर कुर्ग हे ऑल सीझन बेस्ट ठिकाण आहे. याचं कारण असं की ते हिल स्टेशन आहे, त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यात जाऊ शकता. खूप प्लेझंट वातावरण असतं उन्हाळ्यामध्ये. पावसाळ्यात तुम्हाला खूप जास्त वॉटरफॉल तिथे एक्सप्लोर करता येतील आणि हिवाळ्यात तिथली कुर्गची थंडी, मस्त धुकं अनुभवता येईल. त्यामुळे कुर्ग कुठल्याही सीझनमध्ये बेस्ट आहे. फक्त जुलै अवॉइड करा, कारण खूप मुसळधार पाऊस असतो, त्यामुळे तुम्हाला खूप जास्त फिरता नाही येणार. जुलै सोडून तुम्ही कुठल्याही महिन्यात कुर्गला जाऊ शकता. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुर्गमध्ये बघायचं काय. आता इतके कुटाणे करून, इतका वेळ काढून तुम्ही कुर्गला गेलाय तर तिथे तुम्ही काय काय बघू शकता आणि एक्सपिरियन्स करू शकता. आता सोपं करण्यासाठी आपण एक काम करूयात की कुर्ग हा रिजन खूप मोठा आहे. त्यामुळे नॉर्थ कुर्ग आणि साऊथ कुर्ग अशी आपण विभागणी करूया, जशी आपण गोव्याची करतो. तर नॉर्थ कुर्ग मधलं पहिलं ठिकाण म्हणजे कुशलनगर बुद्ध मॉनेस्ट्री. मी नॉर्थ ईस्टला सुद्धा खूप साऱ्या बुद्ध मॉनेस्ट्री बघितल्यात, पण इथली मॉनेस्ट्री वेगळीच आहे. प्रचंड भव्य मॉनेस्ट्री आहे आणि बघताना फिरताना खूप मस्त वाईब्स येतात. बऱ्याच वेळा त्यांची सामूहिक प्रार्थनाही चालू असते. बसून तुम्हाला खूप शांत आणि निवांत वाटतं. तिथले बुद्धाचे पुतळे सुद्धा खूप भव्य आणि मस्त सजवलेले आहेत. त्यामुळे ही मॉनेस्ट्री बघायला तुम्हाला 3 ते 4 तास लागतात आणि मी सांगेन की शक्यतो अर्धा दिवस तुम्ही त्या मॉनेस्ट्रीला द्याच. त्याचबरोबर या मॉनेस्ट्रीच्या आवारामध्ये किंवा तिथे आजूबाजूला तुम्हाला टिबेटियन फूड सुद्धा ट्राय करता येईल आणि खूप ऑथेंटिक टिबेटियन फूड तिथे मिळतं. दुसरा स्पॉट आहे दुबार एलिफंट कॅम्प. हत्तीच्या संवर्धनासाठी हा कॅम्प चालवला जातो आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे इथे तुम्ही हत्तींना आंघोळ घालू शकता. ते इतके सोकावलेले हत्ती आहेत ना, ते असे निवांत येऊन तळ्यामध्ये पहुडतात आणि त्यांना तुम्ही आंघोळ घालू शकता, त्यांना ब्रश तुम्ही घासू शकता. ऑफकोर्स तिथल्या गाईडच्या, त्या इन्स्ट्रक्टरच्या
प्रॉपर सूचनेप्रमाणे आणि नियमाप्रमाणेच तुम्ही ते करा. पण ते करताना विशेषतः जर तुमच्यासोबत तुमचं मूल असेल, नाही तर मी अथांगला नक्कीच पुढच्या वर्षी तिकडे घेऊन जाणार आहे. लहान मुलं खूप एन्जॉय करतात आणि आपल्यालाही ते खूप छान वाटतं. पुढचा स्पॉट आहे तालकावेरी. कावेरी नदी कर्नाटकात खूप पवित्र मानली जाते आणि या नदीचं उगमस्थान म्हणजे तालकावेरी. इथे एक मंदिर सुद्धा आहे. टिपिकल साऊथ इंडियन स्टाईलचं हे मंदिर आहे, त्यामुळे हा स्पॉट तुम्ही नक्की एक्सप्लोर करा. पुढचं ठिकाण आहे ॲबी फॉल्स. कुर्गमधला प्रसिद्ध धबधबा, पण खरं सांगायचं तर प्रचंड टुरिस्टी स्पॉट आहे. पण तुम्ही आता इतक्या लांब गेलाच आहात तर नक्की तिथे जा. जसं आपण महाबळेश्वरला गेल्यावरती टिपिकल टेबल लँडला जातो किंवा ते इको पॉईंट वगैरे करतो, तसाच तो प्रकार आहे. धबधबा हा 12ही महिने असतो, पण पावसाळ्यात गेला तर त्याचा फोर्स जास्त असतो. पुढचा स्पॉट आहे मेराकेरा गोल्ड इस्टेट. माझा उच्चार चुकू शकतो, पण मी स्पेलिंग डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. कुर्ग हा कॉफीचं उत्पादन करणारा भारतातला महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे तिथे खूप सारे कॉफी प्लांटेशन आहे. त्यामुळे तुम्हाला कॉफी कशी बनते, त्याचं रोस्टिंग कसं होतं, ही पूर्ण प्रक्रिया जर बघायची असेल तर या इस्टेटमध्ये तुम्ही जा. त्या इस्टेटमध्ये तुम्हाला संपूर्ण प्रोसेस दाखवतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या चवीच्या कॉफी ते तुम्हाला प्यायला सुद्धा देतात. त्यामुळे कॉफी प्रेमी जे असतील त्यांच्यासाठी हा स्पॉट म्हणजे स्वर्गच आहे. पुढचं ठिकाण आहे मंडलपट्टी. जर तुम्हाला छान चालायचं असेल आणि मस्त ट्रेल करायचं असेल तर हे बेस्ट ठिकाण आहे. कुर्गचं जे मुख्य ठिकाण आहे मडिकेरी, इथपासून साधारण अर्धा तासाच्या अंतरावरती आहे. म्हणजे तुम्ही गाडी घेऊन जायचं, गाडी एका ठिकाणी लावायची आणि तिथून पुढे तुम्हाला 2 ते 2.5 तासाचा ट्रेल आहे. शक्यतो सकाळच्या वेळी इथे जा. सगळ्यात जास्त ट्री डेन्सिटी असणारं कुर्ग हे ठिकाण आहे. खूप जास्त झाडं इथे आहेत, त्यामुळे ते तुम्हाला एकदम टॉपला जाऊन संपूर्ण जंगल बघण्याचा एक्सपिरियन्स खूप वेगळा असेल. त्यामुळे ट्रेलसाठीचं बेस्ट ठिकाण म्हणजे मंडलपट्टी. तर ही होती नॉर्थ कुर्ग मधली ठिकाणं. इथे राजा सीट नावाचं एक गार्डन पण आहे, पण मी ते तुम्हाला शक्यतो सांगणार नाही, ते म्हणजे लईच टुरिस्टी आहे. तर आता आपण जाऊयात साऊथ कुर्गकडे. साऊथ कुर्गकडे तुम्ही ॲडव्हेंचरस ऍक्टिव्हिटी सुद्धा करू शकता. पुढे जाण्याआधी मला एक महत्त्वाची माहिती सांगायची. मला असं कळलंय की जितके व्ह्यूज येतात त्यातल्या निम्म्या लोकांनी सबस्क्राईबच केलेलं नाही. का असं करताय? म्हणजे प्लीज करू नका. म्हणजे जनता तुम्हाला माफ करणार नाही, म्हणून प्लीज लवकर सबस्क्राईब करा आणि आपले इंटरेस्टिंग व्हिडिओ लोकांना शेअर सुद्धा करा. तर साऊथ कुर्ग मधला आपला पहिला स्पॉट आहे इरपू फॉल्स. तर मी इतके सारे धबधबे बघितलेत, पण हा जो आहे ना तो वेगळाच आहे. म्हणजे आपण साऊथ इंडियन फिल्म बघतो ना आणि त्यामध्ये असे फाईट सिक्वेन्स असतात कम्प्लिटली जंगलामध्ये, तसं ते लोकेशन आहे. थोडं चालावं लागतं, पण अप्रतिम धबधबा आहे आणि ते कुंड आहे तिथे धबधब्याला लागूनच. तिथून डायरेक्ट तुम्ही उडी मारू शकता. प्रचंड थंडगार पाणी असतं, पण शक्यतो दुपारच्या वेळी गेलात ना तर लय तुम्ही एन्जॉय करा. शक्यतो सप्टेंबर ते जानेवारी या सीझनमध्ये तुम्ही गेलात ना तर या वॉटरफॉलचा फोर्स जबरदस्त असतो. 5ला हा धबधबा बंद होतो, कारण 5 नंतर तिथे जंगली हत्ती येतात असं तिथे लोक म्हणतात. तुम्ही आवाज पण तिथे येतो, त्यामुळे सकाळच्या वेळी किंवा दुपारच्या वेळी हा धबधबा तुम्ही एन्जॉय करू शकता. आपला पुढचा स्पॉट किंवा ऍक्टिव्हिटी आपण म्हणूयात ती म्हणजे रिव्हर राफ्टिंग. कुर्गला तुम्हाला रिव्हर राफ्टिंगचा एक्सपिरियन्स घेता येईल आणि इरपू फॉलच्या ते जवळच आहे. कोडागू व्हाईट रिव्हर राफ्टिंग तर्फे राफ्टिंग तिथे केलं जातं. त्याची वेबसाईट आहे, वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. साधारण 1200 ते 1400 रुपये लागतात त्यासाठी. जो पॅच आहे राफ्टिंगचा तो 5 किलोमीटरचा आहे. म्हणजे ऋषिकेश किंवा मनालीला कसा 10-10 किलोमीटरचे पॅच असतात, तेवढा मोठा पॅच नाहीये. त्यामुळे अर्धा ते पाऊण तासात तुमचं राफ्टिंग संपतं. पण खूप सारे रॅपिड्स आहेत तिथे, त्यामुळे इथलं राफ्टिंग तुम्ही नक्कीच एन्जॉय करू शकता. तर पुढचा स्पॉट आहे साऊथ कुर्ग मधल्या कुटा गावातलं श्रीकृष्ण टेम्पल. खूप जुनं मंदिर आहे, संपूर्ण कौलारू मंदिर आहे आणि इथे तुम्ही गेलात ना कम्प्लिटली तुम्हाला कांतारा वाईब्स येतील. बऱ्याच वेळा इथे फेस्टिवल चालू असतो, पालखी पण चालू असते. संध्याकाळच्या वेळा गेलात तर अप्रतिम एक्सपिरियन्स येईल. इथे कुठलाही विजेचा बल्ब लावत नाहीत, पूर्णपणे तेलाच्या दिव्यांमध्ये हे मंदिर उजळून निघतं. आणि इथला प्रसाद म्हणजे आमटी भात आणि तांदळाची खीर, आहा. त्यामुळे हे टेम्पल तुम्ही अजिबात मिस करू नका. साऊथ कुर्गमध्ये तुम्हाला जंगल सफारीचा सुद्धा एक्सपिरियन्स घेता येईल. तिथून जवळ नागरहोळे नॅशनल पार्क आहे, पण अगदीच साऊथ कुर्गमध्ये एक छोटीशी जंगल रेंज आहे, त्याला थोलपट्टी रेंज म्हणतात. साधारण तासाभराची ती जंगल सफारी आहे, जीप सफारी आहे. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की ती तुम्ही नाही केलीत तरी चालेल, कारण साऊथ कुर्गमधनं तुम्ही जेव्हा परत रिटर्न तिकीट तुमचं बँगलोरवरनं असेल, तिथून 40 ते 50 किलोमीटरचा रस्ता आहे जो संपूर्ण जंगलातनं जातो. त्या रस्त्याने तुम्हाला संध्याकाळी 5 नंतर जायला परवानगी नाही. पण सकाळच्या वेळी तुम्ही त्या रस्त्यावरनं जर पास झालात तर खूप सारी हरणं, रानगवे तुम्हाला तिथे बघायला मिळतील. कुठल्याही वेगळ्या सफारीची गरज नाही. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की शक्यतो परत जाताना तुम्ही प्रायव्हेट कार करा, त्यामुळे तुम्हाला थांबत थांबत जाता येईल. हा रस्ता संपूर्ण नॅशनल पार्कमधनं जातो. साऊथ कुर्गमधल्या शक्यतो कुटा गावात तुम्ही राहा हे मी तुम्हाला सजेस्ट करेन, कारण कुटावरून केरळमधलं वायनाड सुद्धा खूप जवळ आहे. तासाभराच्या अंतरावरती आहे, 40 ते 50 किलोमीटर. त्यामुळे तुम्ही वायनाडला सुद्धा डे ट्रिप करू शकता. आता खरं तर बघण्यापेक्षाही ती ड्राईव्हच खूप मस्त आहे. संपूर्ण जंगलातून तो रस्ता जातो, त्यामुळे सकाळी जाऊन संध्याकाळी तुम्ही परत येऊ शकता. आता कुर्गमध्ये राहायचं कुठे?
कुर्गमध्ये म्हणजे माझ्या मते तरी देशातले सगळ्यात बेस्ट होमस्टे तुम्हाला एक्सपिरियन्स करता येतील. त्याचं कारण असं आहे की सगळे जुने बंगलेत, बरेचसे रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर्स आहेत आणि पूर्णपणे कॉफीच्या इस्टेटमध्ये, कॉफीच्या मळ्यामध्ये हे सगळे होमस्टेज आहेत. त्यामुळे कुर्गला जावंच होमस्टेचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी. बेस्ट होमस्टे मी तुम्हाला रेकमेंड करतो. आपण सुरुवात करूया नॉर्थ कुर्ग. मी बऱ्याच वेळा हे रेकमेंड केलंय. विक्टोरियन व्हरांडा. विक्टोरियन व्हरांडा 150 वर्ष जुना बंगला आहे. त्यांचं प्लांटेशनच जवळजवळ 25 ते 30 एकरांचं आहे. त्यांच्या प्लांटेशनमध्येच 3 धबधबे जे तुम्हाला एक्सपिरियन्स करता येतील आणि पूर्णपणे कौलारू कम्प्लीट कोडागू स्टाईल हे त्यांचं घर आहे. त्यामुळे टिपिकल कोडागू कल्चर तुम्हाला एक्सपिरियन्स करता येईल आणि विशेष म्हणजे प्रचंड रिझनेबल आहे. इथे तुम्हाला 2,500 रुपयापासून रूम मिळू शकते आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे प्रत्येक कॉटेजला किचन ॲक्सेस आहे. त्यामुळे तुम्हाला स्वतःला कॉफी बनवून घ्यायची असेल, काही खायचं बनवून घ्यायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. ते तुम्हाला ब्रेड, दूध सगळं प्रोव्हाइड करतात. त्यामुळे छान कॉफी सीटमध्ये राहण्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला घ्यायचा असेल तर विक्टोरियन व्हरांडा बेस्ट आहे. अजून जर तुम्हाला लॅव्हिश होमस्टे हवा असेल तर मडिकेरीपासूनच 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावर असणारं केडक्कल इस्टेट. म्हणजे इथे तुम्ही जर राहिलात, बाकी कुठे तुम्हाला जाण्याची गरजच नाही. स्विमिंग पूल आहे. फक्त 2 किंवा 3 फॅमिलीजलाच ते होमस्टे देतात. त्यामुळे प्रायव्हेट स्विमिंग पूल असल्यासारखा स्विमिंग पूल तुम्हाला वाटतो. कम्प्लिटली जुना बंगलो आहे आणि यांचं फूड हे तुम्हाला फूड सुद्धा प्रोव्हाइड करतात. ब्रेकफास्ट, लंच, डिनर तुम्हाला तिन्ही इथे अवेलेबल असेल. महाग आहे. 6 ते 7,000 रुपयांच्या रेंजमध्ये तुम्हाला तिथे रूम मिळेल. पण नक्की एक्सपिरियन्स करावा असंच हे ठिकाण आहे. तुम्हाला स्वस्तामध्ये अजून ऑप्शन हवा असेल तर झोस्टेल सुद्धा आहे. झोस्टेलची डॉर्मेटरी सुद्धा आहे आणि प्रायव्हेट रूम सुद्धा आहे. अगदी 700 रुपयापासून तुम्हाला तिथे राहण्याचा ऑप्शन मिळू शकतो. आता साऊथ कुर्गमध्ये सुद्धा खूप सारे राहण्याचे ऑप्शन्स आहेत, खूप सारे होमस्टेज आहेत. पण कायम मी हा होमस्टे रेकमेंड करतो तो म्हणजे जेड होमस्टे, जो कुटा गावातच आहे. अप्रतिम होमस्टे. परत खूप जुना बंगला आहे आणि तो त्यांनी होमस्टेमध्ये कन्व्हर्ट केलेला आहे. होस्ट सुद्धा प्रचंड कोऑपरेटिव्ह आहेत. इथलं फूड म्हणजे मी म्हणेन की वन ऑफ द बेस्ट फूड मी जे ट्राय केलंय भारतामध्ये त्यातलं हे फूड होतं. म्हणजे ते माझ्या कायम स्मरणात राहील. सगळ्यात छान गोष्ट म्हणजे या होमस्टेमध्येच म्हणजे त्यांच्या आवारातनच नदीचा एक छोटासा प्रवाह गेलेला आहे. त्यामुळे तिथे सुद्धा तुम्हाला बाकी कुठेही फिरायला जायची गरज नाही. पण छान गोष्ट म्हणजे इरपू फॉल इथनं 5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. सगळे जे साऊथ कुर्गमधले जे महत्त्वाचे स्पॉट्स आहेत ते अगदी इथे 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. त्यामुळे पूर्ण साऊथ कुर्ग तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता, फिरू शकता या होमस्टेमध्ये राहून. आम्ही तिथे लॉकडाऊनच्या आधी गेलोय. त्यामुळे तेव्हा तरी किंमत जी होती ती 2,000 पर हेड इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट, डिनर असं होतं. आता माहित नाही, मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, तुम्ही चौकशी करू शकता. आता कुर्गमध्ये खायचं काय? तुम्ही जर होमस्टेमध्ये राहिलात तर मी सांगेन की शक्यतो त्यांनाच सांगा, कारण तुम्हाला अस्सल लोकल कुर्ग स्टाईल फूड तुम्हाला खायला मिळेल. व्हेज प्रेफर करा, कारण नॉन व्हेजिटेरियन जे ट्रॅडिशनल कुर्ग फूड आहे त्याच्यामध्ये पोर्क असतं. जर तुमची खायची इच्छा असेल पोर्क तर तुम्ही तिथे ट्राय करू शकता. पण होमस्टेमधलं फूड सोडून तुम्हाला बाकी पण बाहेर कॅफे एक्सप्लोर करता येतील. नॉर्थ कुर्गमध्ये द बिग कप कॅफे नावाचा अप्रतिम कॅफे. तिथे तुम्हाला ॲक्च्युली कॉफी रोस्टिंगची प्रोसेस बघता येईल. ते तुम्हाला खूप साऱ्या वेगवेगळ्या व्हरायटीजच्या कॉफी ज्या आहेत त्या तुम्हाला तिथे ट्राय करता येतील. त्याचबरोबर टिपिकल मग फूड ओके आहे तिथलं. खरं तर वाईब्सच तिथल्या खूप छान आहेत. फूड मग वूड फायर पिझ्झा किंवा असे तुम्हाला कॉन्टिनेंटल प्रकार तिथे तुम्हाला मिळतील. पण कॉफी ट्राय करायचा असेल आणि टिपिकल कुर्ग स्टाईल कॅफेमध्ये जायचं असेल तर हा कॅफे बेस्ट आहे. त्याचबरोबर एका जुन्या कुर्ग स्टाईल बंगलोमध्ये चालू केलेलं द व्हील कॅफे आहे. ते पण तिथला पण माहोल कम्प्लिटली वेगळा आहे. ते तुम्ही एन्जॉय करू शकता. तिसरा स्पॉट आहे तिबेटियन फूड. कुशलनगर मॉनेस्ट्रीच्या आजूबाजूला खूप सारे तिबेटियन फूडचे कॅफे आहेत. मेन मॉनेस्ट्रीमध्ये सुद्धा त्यांचं स्वतःचं कॅन्टीन आहे. तिथला थुप्पा आणि मोमो तुम्ही नक्की ट्राय करू शकता. जर तुम्हाला ऑथेंटिक कुर्ग स्टाईल पोर्क ट्राय करायचा असेल तर द कुर्ग कुझिन नावाचं ठिकाण आहे. इथे ऑथेंटिक कुर्ग स्टाईल फूड तुम्हाला मिळतं. मुख्य मडिकेरीच्या बाजारपेठेमध्येच हे हॉटेल आहे. आणि साऊथ कुर्गमध्ये कॅफे रोबस्टा जे कुटा गावातच आहे ते पण तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता. आणि परत असं काही एक्सपेरिमेंट करून करून कंटाळा आला असेल आणि आपल्याला टिपिकल जाऊन बाबा डोसा छानसा कुठेतरी जाऊन खावा अशी जर तुमची इच्छा असेल तर द उडुपी श्रीकृष्ण ग्रँड नावाचं हॉटेल आहे. इथे आपले छान साऊथ इंडियन पदार्थ तुम्हाला तिथे मिळतील. आता कुर्गची आयटनरी मी तुम्हाला सांगतो तुम्ही कशी करू शकता. सुरुवात जर तुम्ही बँगलोरपासून केलीत तर शक्यतो सुरुवातीला तुम्ही मैसूरला एक हॉल्ट घेऊ शकता आणि मैसूरचा पॅलेस असेल किंवा प्राणी संग्रहालय असेल तिथली ठिकाणं तुम्ही एक्सप्लोर करू शकता. त्यानंतर तुम्ही कुर्गला निघू शकता. 3-3.5 तासामध्ये तुम्ही कुर्गला पोहोचाल. पहिल्यांदा नॉर्थ कुर्ग एक्सप्लोर करा, ज्यामध्ये मी सांगितलं तसं तुम्ही कुशलनगर, दुबार एलिफंट कॅम्प, तालकावेरी, मडिकेरी हे सगळं 2 ते 3 दिवसामध्ये एक्सप्लोर करू शकता. मी सजेस्ट करू शकतो 3 नाईट स्टे घ्या पहिला नॉर्थ कुर्गला. हे तुमचं बघून झालं की तुम्ही साऊथ कुर्गला जा.
साऊथ कुर्गला तुम्ही शक्यतो कुटामध्ये राहा आणि तिथून इरपू फॉल असेल, रिव्हर राफ्टिंग असेल किंवा वायनाडची डे टूर असेल किंवा जनरल जंगल सफारी तुम्हाला करायची असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्ही 3 रात्रीमध्ये तुम्ही एक्सप्लोर करू शकता आणि मग परत बॅक टू बँगलोर आणि तिथनं फ्लाईट पकडून तुम्ही परत तुमच्या डेस्टिनेशनला जाऊ शकता. त्यामुळे संपूर्ण ही ट्रिप तुम्ही एका आठवड्याची करू शकता. जर तुम्हाला फास्ट ट्रिप करायची असेल 4 ते 5 दिवसामध्ये तर मी सजेस्ट करेन की शक्यतो 2 दिवसामध्ये नॉर्थ कुर्ग कव्हर करा आणि 3 दिवस तुम्ही साऊथ कुर्गला द्या. बरेच लोक नॉर्थ कुर्गला जातात आणि परत येतात आणि म्हणतात की कुर्गमध्ये काय फार बघण्यासारखं नाहीये. जर तुम्हाला अस्सल कुर्गचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर शक्यतो साऊथ कुर्गला जास्त दिवस द्या. आता मी तुम्हाला अंदाजे बजेट सांगतो. हा अंदाजे खर्च आहे, तो इकडे तिकडे नक्कीच होऊ शकतो सीझन प्रमाणे. पण तुम्हाला बँगलोरला किंवा मँगलोरला कुठेही जायचं असेल तर फ्लाईटचा खर्च साधारण 4 ते 6,000 रुपयाच्या रेंजमध्ये येईल एका वेळचा, एका व्यक्तीचा. तिकडून तुम्हाला संपूर्ण कुर्ग फिरायचंय तर इंटरनल ट्रान्सपोर्ट, मग वोल्वो बस, तिथे बाईक रेंटल घेणं किंवा कार रेंटल घेणं, हे सगळं जरी पकडलं तरी प्रत्येकी खर्च एका दिवसाचा साधारण 1,500 रुपये येईल. राहण्याचा खर्च 2,500 रुपये, म्हणजे चांगला होमस्टे तुम्हाला 2,500 ते 4,000 रुपयाच्या रेंजमध्ये मिळू शकेल. हे 2,500 रुपये दोघांचे आहेत, ज्यामध्ये ब्रेकफास्ट सुद्धा इन्क्लूड आहे. आणि खाण्याचा खर्च पर हेड तुम्ही 1,000 रुपये पकडायला हरकत नाही. ऑफकोर्स तुम्ही ते बजेटमध्ये सुद्धा करू शकता, 700-800 रुपयात सुद्धा तुम्ही बसवू शकता. पण जर तुम्ही चांगले कॅफे एक्सप्लोर केलेत, चांगलं म्हणतात ना की ऐश केलीत, तर तुम्हाला 1,000 रुपये एका व्यक्तीचा एका दिवसासाठीचा खर्च. हे सगळं जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर संपूर्ण ट्रिप फ्लाईट पकडून 30 ते 40,000 रुपयामध्ये तुम्ही मॅनेज करू शकता आठवडाभराची. तुम्हाला अजून स्वस्त ट्रिप करायची असेल तर बेस्ट ऑप्शन म्हणजे तुम्ही पुणे किंवा मुंबईवरनं वोल्वो बस पकडा आणि वोल्वोने मैसूरपर्यंत जा. म्हणजे तुम्ही 2,000 रुपयामध्ये मैसूरला पोहोचाल आणि तिथून पुढे कुर्गला जाऊ शकता. शक्यतो डॉर्मेटरी किंवा साध्या रूम्स तुम्ही जर घेतल्यात तर तुम्हाला 1,000-1,200 रुपयात सुद्धा मिळू शकतील. त्यामुळे संपूर्ण ट्रिप बजेटमध्ये करायची असेल, बसने जाऊन येऊ, तर तुम्ही 20 ते 25,000 रुपयामध्ये सुद्धा करू शकता. बाय द वे, पुढच्या व्हिडिओमध्ये मी कुठलं ठिकाण घेऊन येऊ मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. ज्याच्यात जास्त कमेंट्स येतील ते ठिकाण मी घेऊन येईन. आपण मागच्या आठवड्यामध्ये कोकणातले 10 बेस्ट होमस्टे हा व्हिडिओ घेऊन आलो होतो आणि त्याला खूप मस्त तुम्ही सगळ्यांनी रिस्पॉन्स दिलात. तुम्हाला असेच लिस्ट सांगणारे व्हिडिओज हवे असतील तर ते कुठले असावेत ते पण मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. ते पण व्हिडिओज मी घेऊन येईन. दर बुधवारी आपला फूडचा व्हिडिओ तर येत असतोच, त्यामुळे बुधवार अजिबात चुकवायचा नाही. त्याचबरोबर सोमवार सुद्धा चुकवायचा नाही. पुढच्या आठवड्यात येऊयात नवीन विषयासह. तोपर्यंत हॅपी जर्नी.